पाण्यामध्ये पडू दे. 5 किलो वजन होता पाठीवर. जंगलामध्ये आले कसं बस खास फिरण्यासाठी आलोय. जंगलामध्ये जो रानमेवा असतो, आता मे महिना आला, जंगलामध्ये अनेक आपल्या खाण्यासाठी फळं भेटत असतात. त्यासाठी काही फळं भेटतात, म्हणजे करवंद म्हणा, जांभळं म्हणा, आंबे म्हणा, आणखी बरंच काही आपल्या काय काय मिळतं तर बघूया. आपल्यासोबत आले ती सर्व मुलं शाळेत. ही बघा सर्व इकडे करवंद काढण्याचं काम चालू आहे. आणि काळी काळी करवंदाची जाळी. कितनाला काय लागला? काटा लागला. हे बघा करवंद हातामध्ये जमा केल्या. तिकडे पिशवी आणले, पिशवी जमा करून घ्यायच्यात. एकदम काळी काळी भोर करवंद इकडे. कृष्णा वरवडलं आंबट गोड. काढू आपण दोघांनी. काटाच लागला. खायला कृष्णाला काढच लय डुबतात. कृष्णा बघा जंगलात आल्यानंतर भरपूर काही खायला मिळतात. हे करवंद आहेत. करवंद आल्यानंतर आपण आत्ताच्या वेळेला जर आपण जंगलात आलो उपाशी राहू शकत नाही. भरपूर काय खायला मिळेल. हे बघा ही करवंद आहेत इथे. ही करवंद घ्यायची. एक नंबर. बघा एका साईडला टिपायची आणि एका साईडला खायची. एक वेगळीच मजा आहे. कितना त्या थैलीतला चोरून खायचं नाही, उगाच जमा केलेलं. खाल्लास तो टाकलास पिशवीत. बरोबर दाखव टाकलास की नाही तो. खाल्लास. फुकटची करवंद बघा. कोकणात आल्यानंतर असे जंगलात आल्यानंतर भरपूर काय करवंद. पूर्ण ही जाळ आहे नको करवंद भरले काळे काळे एकदम. सावकाश कौसू कौसून मेहनत बघ. कौसू इकडे बघ. या साईडली बघ असा. या साईडली बघ असा. कौसूचा तोंड बघा चिकन. बोलतात तुला. इकडे आपल्याकडे जांभळं सुद्धा आहेत. आणि जांभळं आणि पिशवी करवंदाची आपली पिशवी बऱ्यापैकी भरत आल्या. फाटण्याचे चान्सेस आहेत. म्हणून आपण करवंद आहेत ना ह्या जांभळाच्या पिशवी टाकूया. त्यासाठी आपण काय करूया, खाली जांभळं आहेत म्हणून वरती थोडं पाणी टाकून घेऊया. बघू दे जरा कुठं. हो लागलाय घास. अरे घास ह्याच्यात मी टाक करवंदाची. म्हणजे वरती करवंद ठेवायला येऊ. खाली जांभळं आहेत, वरती पानं ठेवून घेतोय म्हणजे कसे वरती करवंद राहतील. काय बघू दे काय लागलाय काय तुला. इथं नाकाची ह्या साईडला. हा इकडं बघ जरा. जमा करून झालेत आणि खायावर सर्व घसरलेत. कौसू कशी लागते एकदम. खाऊन दाखव एकदम लाल लाल. अरे 4 एकदम. तिकडे आलो. कितना कसा लागतो. कितना खा. काय कुठे रक्त आला. नाही अजिबात नाही. दाखव परत कुठे रक्त आला का. काय रक्त कुठे आहे. अरे बाप रे. आता कुठे जायचं. चलो कशाला नाही तिकडे जातोस एकदा. चला इकडे घसरगुंडी करून आलं. आपल्याला ते खाली जायचंय. तिकडून एकदम उभा रस्ता आहे. आम्ही क्रॉस रस्त्याने आलो इकडे. त्या उभ्या रस्त्याने कौसूने आलो की चौकाशा. हा बा इकडून सर्व उभा रस्ता आहे. त्या साईडला आलो आलं इकडे. चौकस पकड वाचला. बघा जंगलातली माझ्या लहानपणी किती मजा करतायत. उभा उतरण आहे परत यायचे वाघ.
एक्सप्रेस आली. अरे अरे जायला. हा काय तेव्हा कच्चा आंबा मिळालाय कौसूला. कुठला कौसू? तोतापुरी. बघा बघा पूर्ण अशी सकल भाग आहे, पूर्ण उतरण असं खाली जायला. आम्ही असं इकडून वरतून त्या साईडने आलो जंगलातून. आता परत इकडे जायचं आपल्याला आहे ना. तिकडे जांभळांच्या झाडाकडे जायचं. वरती जांभूळ मिळाली, कमी मिळाली, पण आता खाली जायचं आहे. करवंदे मिळाली, जांभळं मिळाली थोडीशी. पुन्हा एकदा जांभळाकडे जाऊया. एवढी पोरं ह्या उतरणी धावतात जबरदस्त. यांना काय धावत नाही, म्हातारा माणूस आहे. धावून दाखव. पटापट उड्या टाकत पोरं खालपर्यंत गेली. आता आपण चाललो खतरनाक. आता आपल्या इकडून क्रॉस करायचा आहे. काय भेंडी पोरं बघा ना, जबरदस्त उड्या मारून टाकतात. हा कृष्णाची ओळी उड्या मारत चालतात. काय एक नंबर. म्हणजे बघत असाल पोरं एवढे तंदुरुस्त आहेत ना, एवढ्या उड्या मारतात ना एकदम फास्ट. कसला वास येत आहे? मधाचा आहे ना वास येत आहे. कुठं बघा, कुठं आहे का टाल्या वगैरे. पिक्का आंबे मिळालेत. 1 2 3. आता हा आंबा आहे ना पिकतोय. जर सकाळी आलं ना पिका आंबे मिळतात. आता 2 3 मिळाले. पिशू ठेवा, पिशू ठेवून घे. मी पिशू देतो ह्याची वेगळी. हा बघा ह्याच्यावरती पण आहेत. बघा ही पण पिक्के मिळाले. जमा करूया आपण इथे. एक नंबर, एक नंबर पडली. एक नंबर कच्ची दाखवून कौसून खाऊन दाखव. कच्चा की पीक आहे? कच्चा निघाला. तयार आहे, फुल तयार आहे. चला आता कुठे जायचा? जांभळं चलो. बघा इथं पाणी आहे. पाणी पिते बघा. सर्वांचा पाणी पिऊन झाला. बघा वरती आम्ही डोंगरामध्ये दिले. डोंगरामधून मस्त की नजारा दिसतोय ना कृष्णा. हा बघा समोर दिसते भारजा काडी. तिकडे समोर कवडोली गाव. हे बघा ह्या साईडला सर्व नजारा असा. हे बघा पुढे जांभूळ आले. पुढे जांभळाचं झाड आहे. पुरं धूम ठोकून पळालीच. आता आपण पाठीमाग ह्या साईडला सर्व पोरं गेली. थोडे जांभळाचे झाड तिथे बघूया. जांभळाचे झाड होते. आता परत आपल्या किती जांभळे मिळतात ती. हे बघा सर्व झाड चढली ना. हे बघा मस्त जांभळाची झाड आहेत. एक नंबर. हे बघा हे टिपा. हे बघा जांभळाची झाड. ए कृष्णा टिपा ये. जांभळा करतात पिशवीवरती पाठवते. कारण थोडी अर्धी जांभळं आहे त्याच्यामध्ये. आणि वरती लोक आणि कौसू तिकडे चढल्यात. पिशवीमध्ये भरून काढणार आहेत. आणि अर्धी हलवल्यात. ती खाली पडल्यात या साईडला. ती आपण टिपणार आहोत. त्याचपुरती बॅगमध्ये वरती शोधून काढतात. हे बघा इंग्लिश बाथरूम. जांभळं जमा केलेत थोडी थोडी इथे. आणि इकडे बॅग मध्ये आपले हे सर्व सर्व गावठी जांभळं तिकडे. ही कुठली जांभळं आहेत? लाल कुठे टाकतो? आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी नका सांगतो आम्हाला कमी. तर मंडळी इथे जांभळं काढून झाली. ह्या जांभळीची बऱ्यापैकी आम्ही जांभळं काढली. आणि आता आम्ही चाललोय परत त्या साईडला, वरच्या साईडला. हो बघा ह्या जंगलातून चाललोय सावकाश सावकाश. चला काटेरी झाडं झुडप आहेत. चला बघा इकडे वरती वलवीचं पाणी आहे.
भरपूर वर्षानंतर आलो आपण इकडे. पाठीमागे चढ उतार पूर्ण सखल भाग आहे, पूर्ण चढाचा भाग आहे या साईडला. खूप हा पिकलाच काय आलूचं झाड आहे, पण आलू पिकल्याने कच्चे असणार, कारण का आलू मेच्या एंडिंगला पिकत असतात. चला अलवीच्या पाण्याकडे म्हणजे ह्या साईडला इकडे अलूची झाडं भरपूर असतात, म्हणून अलूचा पाणी बोलायचे. बघूया आता आहे काय. जांभळीचं झाड पण तिथे होता त्यावेळेस. बघा इकडे आलोय, त्या साईडला अलवीचं पाणी बोलतात. तिथं मोठी जांभूळ असायची त्यावेळेस, आता ते गायब आहे. कुठे ते बांधले. अरे मजा आली पेवायला. या बघा तिथं झाडा होता त्या साईडला इथे, पण आता काहीच नाही राहिलं. एवढी इथून उतरण आहे ना, सरळ उतरण आहे एकदम, अशी सरळ गेली म्हणजे खालपर्यंत तिकडे गेली, अशी सरळ घसरायला होते. सांभाळून आहे. चला या. चला सावकाश सावकाश सावकाश. चला सावकाश चला सावकाश सावकाश खाली. हा भेंडी इकडे शिराणी उपमा आणलाय, ते थोडा थोडा खातोय. आता इकडे नाश्ता करतोय. कांदा फोडतोय. काय बोलायचं आहे? काय बोलायचं आहे? त्याला चिवडा देसा काढून. ते काय चिवडा खाणं थोडा थोडा कितना. बघा इथून हा कांदा चिवडा. आता थोडा नाश्ता करतोय आणि इथून पुढे एकदा या साईडला खाली जाणार. त्या साईडला बघूया आपल्या काय मिळतात, काय आंबे भेटणार आहेत काय. हा कांदा हा कांदा मस्त आहे. आता नाही हे त्याला दे. तू काम कुठल्या हाताने करतस? ह्या हाताने काम करतस आणि ह्या हाताने दोन्ही पण एकदम. चिवड्या वगैरे खाऊन झाला? काय नाही खाऊन झाला. काय दाखव. काय कालवान? ए कालवान. माझं नाव काय सांगा? तुझं नाव काय? सांगा ना. काना. सांगा नीट. नीट. किसन लोंड्या. सांगा नाव काय आहेस ना? पप्पा बोल पप्पा. माझं नाव काय आहे? तुझं नाव काय? तुम्ही सांगा. ए तुझा पूर्ण नाव सांग. तुम्ही सांगा. तुझा पूर्ण नाव सांग. मी तुला प्रश्न विचारलाय. कृष्णा मी पाहिजे. तुझंच नाव काय बोललास तो तुला आता तोच नाव. तुम्ही बोला. कशाला तुझं नाव सांगितलं असतं? बोला. कृष्णा बोला. बोला बोल. कृष्णा बोल. बोला. कृष्णा बोला. कृष्णा बोल. कृष्णा बोला. आता नाव घ्यायला लाज नाही वाटली? कृष्णा बोला. आता आले बरोबर गवल्यावरती बारमाही पाणी असायचं त्या काळामध्ये. आता पाणी आहे का माहिती नाही, पण इथे पुढे आमचा गवल्याचं पाणी आहे, तिथे खूप उपील असते. बारमाही पाणी असायचं त्या काळामध्ये, पण आता आहे का माहिती नाही. आटाला
पोरं बोलतात ताटाला पाणी. हे बघा सर्व थोडा थोडा ओलसर आहे इकडे. एक टाइम होता बारमाही पाणी इथे असायचं ह्या साईडला पूर्ण. आमची गुरं पाणी प्यायला येते इथे. चला बरोबर यायची ना आपली बैल पाणी प्यायला यायचं नाही तर. चला आपल्या इथं पाणी तर नाही मिळालं आणि आता आपण चाललं आपण ज्या साईडला सोनाराचा वाडा बोलतात त्या साईडला आंबे वगैरे आहेत तिकडे. चला लिट्या वगैरे पिकलाय बोलत आहेत. चला तिकडे मिळतात त्या बघूया. इथून जबरदस्त नजारा असतो खाली भारजा खाडे. इथं आमचा ना अगोदर ढेरे आंबा असायचा. हवा किती स्पीडने गेला बाप रे. ए सावकाश जा बाबा पाय घसरला ना. बघा आपल्याला इथे आंबे मिळाले पिक्या करी लिटीचे आंबे मिळालेत. ही लिटी आहे इथे. लिटीचे आंबे आपल्याला इथे मिळाले. चांगला झाल्यानंतर आत्ताच्या वेळेला तर आपण उपाशी राहू शकत नाही. भरपूर आपल्याला खायला मिळतात. हे आंबे आहेत करवंद आहेत जांभळात हे भरपूर काय आपल्याला खायला मिळेल. वेळ की नाही आपण उपाशी राहू शकतो जंगलात गेल्यावरती. आता अजिबात नाही. काय काय खायला मिळेल आता. जांभळा करवंदा आंब अजून जांभळं हा अजून पिकली तर अल्लू पण भेटते. आंब आंब सर्व काय माहिती आहे पोरांना. बिट्या बिट्या भेटले. गोड आहे. थांबा हे बघा. भाई आंबा खाता है ना मजा येत आहे ना पोरांनो. एक नंबर येत आहे काय. चलो चलो हे मुंबईकरांना द्यायची नाही. मग कुणाला द्यायची? जलवायची त्यांना जलवायची. मित्रांनो रान वगैरे फिरून आलो आपण. आलो डोंगरात गेलो. डोंगरातून अलवीचं पाणी अलवीच्या पाण्यावर वाकराडीमधून गावल्यामधून सोनाराचा वाडा तिकडे आंबे वगैरे शोधले. बऱ्यापैकी आंबे मिळाले करवंदे मिळाले जांभळं मिळाले. तर मित्रांनो आता आपण चालू घरी. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला नक्कीच लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर.